तर नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल रेसिपीज घेऊन आलेली आहे आणि ती पण एक दोन नाही तर तीन चटण्यांच्या रेसिपीज। आणि ह्या ज्या चटण्या आहेत ना, ह्या 1 महिना आरामात टिकतात, छान हवाबंद एअरटाईट डब्यामध्ये ठेवायच्या फ्रीजमध्ये। आणि जेव्हाही आपल्याला जेवण करायचं असेल ना, भाजी बनवायचा कंटाळा आला तर पटपट आपण भाकरी करायच्या आणि पोळ्या करायच्या आणि पटकन आपल्याला जेवण करता येते आणि इतक्या झणझणीत चटपटीत झालेल्या आहेत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आणि तीनही चटण्यांच्या रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता छान आपल्याला फ्रेश घ्यायचा आहे। हा जो कढीपत्ता आहे ना, आपण स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेणार आहोत। तर कढीपत्ता इतका बहुगुणी आहे की तुम्हाला माहीतच आहे की याचे काय फायदे आहेत। आणि हा जो कढीपत्ता आहे ना, आपण अधूनमधून आहारामध्ये याचा नक्कीच समावेश केला पाहिजे। तर छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी हे जे पत्ते आहेत ना, हे काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला हा जो कढीपत्ता आहे ना, सावलीमध्ये थोडा वाळवून घ्यायचा आहे, किंवा फॅन खाली सुद्धा तुम्ही हा छानसा वाळवून घेऊ शकता, किंवा मग छान असा कॉटनच्या रुमालनी पुसून घ्यायचा। पण कढीपत्ता एकंदरीत आपल्याला पूर्णपणे कोरडा पाहिजे, कारण आपल्याला ही जी चटणी आहे ना आपण बनवत आहोत ती 1 महिन्यासाठी बनवत आहोत, त्यामुळे ओलावा अजिबात राहिला नाही पाहिजे। ओलावा राहिला तर मग 1 महिना ह्या चटण्या टिकणार नाही। आणि तुम्ही म्हणाल, तुम्ही तर सांगितलं होतं की 1 महिना टिकल्या, तर काही गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, तेव्हाच आपल्या ह्या ज्या चटण्या आहेत ना 1 महिना आरामात टिकतील। तर कढीपत्ता मी सावलीमध्ये ठेवलेला आहे वाळवण्याकरता, तेव्हापर्यंत आपण दुसरी चटणीची तयारी करूया। तर इथे मी घेतलेले आहे अर्धा वाटी पांढरे तीळ। हे तीळ जे आहे ना, मंद आचेवर छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खरपूस। आणि तीळ भाजताना तळतळ उडतात अंगावरती, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। आता आपण झाकण खोलून बघूया की तीळ छान भाजून झाले आहेत का। तर हे बघा, आपले तीळ छान इथे भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि बाकीचं साहित्य सुद्धा आपण भाजून घेऊया। अगदी कमी साहित्यामध्ये आपण या झणझणीत चटपटीत चटण्या तयार करणार आहोत आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडतील। तर हे बघा, आता हे जे तीळ आहेत ना भाजलेले, आपण काढून ठेवणार आहोत। तर रोज रोज भाज्या बनवायचा कंटाळा येतो की नाही, आणि काय भाजी बनवायची ते सुद्धा कळत नाही। ह्या ज्या चटण्या आहेत ना, तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता, किंवा मुलांना अधूनमधून कधी कधी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे तिळाचा सुद्धा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे। त्यानंतर तीळ भाजल्यानंतर मी याच पॅनमध्ये 5-6 लाल मिरच्या घेत आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा चमच जिरा घेतलेला आहे। हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आता ह्या ज्या चटण्या आपण बनवत आहोत, या चटण्यांमध्ये ना लसणाचा जास्त वापर करायचा नाही, कारण लसूण जर तुम्ही जास्त वापरलं ना, तर की ही चटणी जी आहे ना जास्त दिवस टिकणार नाही। तर हे सर्व साहित्य जे भाजलेलं आहे ना, ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरच्या जमान्यामध्ये जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता, ती सुद्धा अगदी अप्रतिम चटणी लागते। तर हे बघा, भाजलेले तीळ, लाल मिरच्या, जिरं आणि लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। एकदम बारीक करायचं नाही, थोडं ओबडधोबड ठेवायचं, म्हणजे खाताना खूप छान टेस्ट येते चटणीची। यामध्ये मी बारीक करताना थोडं तिखट सुद्धा टाकलं, कारण आमच्याकडे थोडं झणझणीत हवी असते चटणी म्हणा, किंवा मग भाजीचा कोणताही प्रकार म्हणा। तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट जे टाकलेलं आहे ना मी, ते स्किप सुद्धा करू शकता। हे बघा, मिक्सरमध्ये मी छान वाटून घेतलेलं आहे। तर तिळाची आपली खमंग चटपटीत झणझणीत चटणी इथे तयार झालेली आहे। तर भाकरी लवकर बनवा आणि तिळाच्या चटणीसोबत एन्जॉय करा। तर आपल्या जेवणाच्या ताटात जर अशा चटण्या असतील ना, तर जेवणाची मजा आणखीनच वाढते। तर हे बघा, आपली अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते। बनवायला सुद्धा अगदी कमी वेळ आणि कमी साहित्यामध्ये झणझणीत आपली चटणी इथे तयार झाली आहे। ही चटणी आता आपण बाजूला ठेवूया आणि दुसरी चटणी तयार करूया। तर एका पॅनमध्ये मी घेत आहे अर्धा वाटी शेंगदाणे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून घेतले की त्यानंतर यामध्ये मी भाजून घेत आहे, हे बघा, आपलं तेच साहित्य आहे, जिरा, लाल मिरच्या आणि लसूण। हे सुद्धा मी छान असं भाजून घेतलेलं आहे।
आता आपल्याला हे सर्व भाजलेलं साहित्य मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि हे सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार थोडं मीठ। आपण ह्या चटण्या करताना वापरणारे जे सर्व साहित्य आहे ना, जसं चमचा म्हणा किंवा मग मिक्सरचं भांडं म्हणा किंवा मग पॅन म्हणा, हे पूर्णपणे कोरडे वाळलेले पाहिजे। पाण्याचा एक थेंब सुद्धा राहिला नाही पाहिजे, तेव्हाच आपल्या चटण्या छान अशा 1 महिना आरामात टिकतील। आणि ह्या ज्या चटण्या आहेत ना, त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या हवाबंद डब्यामध्ये, म्हणजे जेव्हाही आपल्याला झणझणीत खाण्याची इच्छा होईल ना, तेव्हा या चटण्या काढायच्या आणि मस्त एन्जॉय करायचं। तर हे बघा, आपली दुसरी चटणीसुद्धा तयार झालेली आहे, शेंगदाण्याची झणझणीत चटपटीत चटणी। ही चटणीसुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण दुसरी चटणी तयार करूया। हे बघा, ह्या ज्या चटण्या आहेत ना, त्या ज्या आहेत ना, स्पेशली भाकरीसोबत खूप छान वाटतात पोळीपेक्षा। तर चला आता आपण आपली तिसरी चटणी तयार करूया। तर हे बघा, कढीपत्ता मी थोडा सावलीमध्ये वाळवून घेतला। त्यानंतर हा जो कढीपत्ता आहे ना, पॅनमध्ये आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। मी तीनही चटण्यांमध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे। हे बघा, कढीपत्ता आपला मी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे, असा हाताने तोडल्यानंतर इतपत आपल्याला हा जो कढीपत्ता आहे ना, भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर। त्यानंतर आता आपण बाकीचं साहित्य भाजून घेऊया। बाकीचं साहित्य म्हणजे तेच आहे सेम, फक्त यामध्ये मी एक वेगळं साहित्य टाकलेलं आहे, सांगते तुम्हाला। हा कढीपत्ता काढून ठेवायचा अगोदर आणि याच पॅनमध्ये मी 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी थोडी धुवून घेतली, कारण धुतल्याशिवाय माझं मन मानत नाही। पण बरेचसे जण काय करतात की उडदाच्या डाळीचा वापर करायचा असेल ना, तर ओल्या कापडाने पुसून वगैरे घेतात। तर मी तर उडदाची डाळ धुवून घेतल्यानंतर छान असं पॅनमध्ये थोडी भाजून घेतली मंद आचेवर। त्यानंतर आता आपलं सेम साहित्य आहे, मिरच्या थोड्या, लाल मिरच्या, लसूण। लसूणाचा जो आहे ना, तीनही चटण्यांमध्ये फार जास्त वापर करू नका, 5 ते 6 पाकळ्या बस, एवढंच प्रमाण ठीक आहे। आणि त्यानंतर 1 छोटा चम्मच जिरा। हे सुद्धा सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही या चटण्यांमध्ये हिंगाचा सुद्धा वापर करू शकता, मी हिंग टाकलेलं नाही आहे। आता हे सर्व भाजलेले साहित्य जे आहे ना, मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। ह्या चटण्या ज्या आहे ना, बारीक करताना ज्या आहे ना, एकदम पावडर नाही करायच्या, थोड्या अशा खरबडीत, थोड्या ओबडधोबडच ठेवायच्या, म्हणजे खाताना त्याचं टेक्स्चर जे आहे ना, खूप छान वाटतं। चिमूटभर मीठ टाकायचं आणि खूप जास्त तुम्हाला आणखी झणझणीत पाहिजे असतील तिखट, तर थोडं तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता बारीक करताना मिक्सरमध्ये। तर हे बघा, आपली बहुगुणी कढीपत्त्याची चटणी इथे तयार झालेली आहे आणि याचे फायदे तर मी तुम्हाला सांगायलाच नको। बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणीचा आपण आहारामध्ये अधूनमधून नक्कीच समावेश केला पाहिजे, हो की नाही। तर हे बघा, आपली चटणी तयार झाली। ह्या तीनही चटण्या 1 महिना आरामात टिकतात, पण काही गोष्टींची काळजी घ्या। ह्या ज्या चटण्या आहेत ना, पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा। आणि ह्या ज्या चटण्या जेव्हा तुम्ही वापरायसाठी काढता, तेव्हा ओला चमचा अजिबात टाकायचा नाही डब्यामध्ये। जसं आपण लोणच्याची काळजी घेतो ना, त्याप्रमाणेच या चटण्यांची सुद्धा काळजी घेतली तर 1 महिना आरामात टिकतात, तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता। तर या तीनही चटण्यांमधून तुम्हाला कोणती चटणीची रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा, मला नक्कीच आवडेल तुमच्या कमेंट वाचायला। आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करू द्या। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी तुम्हाला माझी सर्वांना विनंती आहे। तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। तर नेक्स्ट रेसिपीपर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा, नेहमी हसत राहा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि अशाच छान छान हेल्दी फूड खात राहा। तर हे बघा, आता लवकर लवकर भाकरी बनवा आणि तीनही चटण्यांचा आस्वाद घ्या। बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे।